शेगावमधील जुचंद्र हे कलाकारांचं गाव आहे आणि अशाच कलाकारांच्या गावातले गणपती आज मी तुम्हाला दाखवणार आहे। 101 सुंदर असे डेकोरेशन आणि गौऱ्यांची सजावट मी तुम्हाला आज माझ्या या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर चला आपण बघूया गणपती जुचंद्र गावचे। चलचित्राची परंपरा कायम ठेवणारा जुचंद्र गाव आणि जुचंद्र गावातील हे चलचित्र झाला महार पंढरीनाथ दामोजी पंतांच्या जीवनावरील हा चित्रपट आहे। 1970 सालचा या जुन्या चित्रपटातील निजरूप दाखवा हो या गाण्यावर हे चलचित्र दाखवलंय। पिक्चरमध्ये बादशाहला त्याच्या दरबारात सोन्याच्या मोहरा देणारा विठू महार असा जो व्यक्ती येतो तो व्यक्ती अदृश्य होतो। त्यावेळेस बादशाह दामोजी पंतांना सांगतात की मला ती व्यक्ती कोण आहे ते बघायचं आहे। त्यावेळेस दामोजी पंत गाणं गातात, निज रूप दाखवा हो हरी दर्शनास द्या हो निज रूप दाखवा हो हरी दर्शनास द्या हो निज रूप दाखवा हो अवरुद्ध साध माझा प्रतिसाद त्यास द्या हो आला गजेंद्र मोक्ष तैसे पुनश्चया हो जळत्या निळ्या विजेची प्रभु एक झेप घ्या हो निज रूप दाखवा हो हरी दर्शनास द्या हो। अशा या गाण्यामधून नरसिंह अवतार आणि पार्थाला प्रभू विश्वरूप दाखवलेलं असे विष्णूचे अवतार असलेले श्रीकृष्ण, राम, विठ्ठल आणि असे अनेक रूपांमध्ये पांडुरंग दर्शन देतो आणि बादशाह तरीही बोलतो की नाही मला विठू महारला बघायचं आहे। त्यावेळेस अनेक रूपांमध्ये दर्शन दिल्यानंतर शेवटी विठू महाराचं रूपामध्ये पांडुरंग दर्शन देतो। त्यावेळेस बादशाह थक्क होतो। हे गाणं मी ऐकून होते पण या गाण्यामध्ये नक्की काय आहे हे मला माहीत नव्हतं, ते या चलचित्रामुळे मला माहिती पडलं। चलचित्र नेहमीच आपल्याला वेगवेगळं शिकवत असतं, प्रत्येक चलचित्रामध्ये शिकण्यासारखं असतं आणि चलचित्र हे खूप कठीण काम असतं। त्याच्यामध्ये स्क्रिप्ट, लाईट म्हणजे नाटकाला जसं सेटअप असतं तसं संपूर्ण सेटअप या चलचित्रामध्ये उभारायला लागतो। मेघश्याम पाटील हे स्वतः मूर्तिकार आहे। त्यांच्या घरची ही मातीची मूर्ती ते स्वतः बनवतात। झाडाखाली जसे स्वामी समर्थ बसलेले असतात तर स्वामी समर्थांच्या रूपातली त्यांची मूर्ती आहे, त्यामुळे त्यांनी पेपरचं झाड बनवलं आहे आणि बॅकग्राऊंडला मस्तपैकी वॉल पेंटिंग म्हणजे लँडस्केप पेंटिंग केली आहे फ्री हँड आणि इथे स्वामी समर्थसुद्धा दाखवलेले आहेत। पावसाळ्यामध्ये पुठ्ठ्यामध्ये काम करणं खूपच कठीण, पण एकदम बारीक बारीक डिझाईन आणि मस्तपैकी डेफ दाखवलं आहे। व्हाईटमध्येच मखर आहे पण लाईटने सगळ्यात जास्त शोभा वाढवली आहे या मखरची। गोल्ड मॅन असे जुचंद्र गावातले त्यांच्या घरच्या गणपतीचं आपण दर्शन घेणार आहे। त्याच्या अगोदर आपण गोल्ड मॅनचं दर्शन घेऊया। ही पहिला कशी
हरिश्चंद्र. हा. आणि हे bracelet. तू सोनं दाखवते का त्यांना कसे विचारायला आले? काय हो, अंगठी पटकन हातात आली. एक नंबर पर्सनॅलिटी वाटते. पण भारी भारी पर्सनॅलिटी वाटते. नाही ना, दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कोणी सुया घ्या कोणी दाबण घ्या. मेकअपचं सर्व सामान जुन्या पद्धतीने कसं विकलं जायचं ते या गाण्यामध्ये दाखवलं आहे आणि ते चलचित्रामध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. उवा काढताना, सुया विकताना किंवा केसवणी विकताना असं सगळं या चलचित्रामध्ये मस्तपैकी दाखवलं आहे. बसा जेवा. जेवले का तुम्ही? 12 वाजता एवढं जाऊ दे हो, तुम्ही बोलले येऊ आले नाही जाऊ दे. कुठे आहे? दिसतच नाही. अच्छा मागे गेला तू. लपवला. येऊन सगळे तिकडेच ठेवतात ना. दिसतं ते सगळं त्याच्यावर ठेवून देतात. थोडं वगैरे काही दिसणारच नाही. ते बघ गाड्यांमध्ये एक्झिटला यांची गौर बसली आहे मांडी घालून. केस पण क्रिम्पिंग